नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आर-डी वर्सेस एस-आय-पी. आर-डी म्हणजे काय आणि एस-आय-पी म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, पण आर-डी आणि एस-आय-पी मधला फरक काय आहे, आर-डी काय कसं काम करते आणि एस-आय-पी हे काय कसं काम करते हे आपण आज बघून घेणार आहोत. ओके, आर-डी म्हणजे माहिती का काय आहे, दर मंथली आपण समजा उदाहरणार्थ 5,000 रुपये आपण आर-डी मध्ये टाकायला आपल्या अकाउंटमधून डेबिट होणार आणि आर-डी मध्ये शिफ्ट होणार. तर आर-डी मध्ये काय होते माहिती का, आर-डीचं रिटर्न बघितलं तर आपण 6.5% धरून चालू. किती टक्के, किती वर्षासाठी? 15 वर्षासाठी. ओके, 15 वर्षासाठी केले तर त्याचे 9 लाख रुपये होतात. 5,000 रुपये जर दर महिन्याला टाकले आणि 6.5%च्या रिटर्नना 15 वर्ष 9 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होती, त्याचे टोटल रिटर्न भेटते तुम्हाला पहा, टोटल व्हॅल्यू 15,21,000 रुपये भेटते पहा. आणि आता हे झालं आर-डीचं. ओके, आता तेच आपण एस-आय-पी मध्ये पाहू. लार्ज कॅप मध्ये जर एस-आय-पी केली आपण दर मंथली किती, 5,000 रुपये, 14% जर रिटर्न आलं तर 9 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होणार. त्याचे इथं डिफरन्स पहा, जवळपास 6 लाख रुपयाचा डिफरन्स याला पहा. इथं 21,64,000 रुपये भेटतात लार्ज कॅप मध्ये, म्हणजे मोठ्या व्हॅल्युएशन असणाऱ्या कंपन्यामध्ये टाकल्या. तसंच मिड कॅप मध्ये, समजा मिड कॅप मध्ये समजून टाका 16% रिटर्न आलं, त्याचे गुंतवायचे किती आपल्याला, 9 लाख रुपये. किती वर्षात? 15 वर्षात. त्याचे भेटायले बघा 28,42,000 रुपये. आणि तेच पैसे जर समजा 5,000 रुपये दर महिन्याला 15 वर्ष टाकले आपण कशामध्ये, स्मॉल कॅपमध्ये, त्याचं जर सरासरी 19% रिटर्न धरा. 19% रिटर्नचं 9 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट व्हायली, त्याचे व्हायले 42 लाख रुपये 2,000 रुपये. एवढा फरक येते. 15 लाख कुठं, 21 लाख आणि 28 लाख आणि 42 लाख, हे जे अमाऊंट आहेत, ही टोटल अमाऊंट बघा, ही एस-आय-पीची आहे. ओके, आणि हे आर-डीची आहे. आर-डी एवढा आपण डिफरन्स बघू शकतो आपण कशामध्ये, आर-डी आणि एस-आय-पी मध्ये. म्हणून म्हणतो आपण एस-आय-पी कडे वळा. का तर आपण एस-आय-पी मध्ये जास्त रिटर्न कमवू शकतो आणि आर-डी किंवा एफ-डी मध्ये 6, 6.5, 7%, 7%च्या वरी 7.5%च्या वरी कोणतीच बँक आपल्याला सिक्युअर मध्ये एफ-डी किंवा आर-डीचा रिटर्न देत नाही. ओके, समजलं असेल. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.